जय भीम सर्व मित्रांना। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि आमच्या महापुरुषांना मी वंदन करतो, अभिवादन करतो। आणि आपण सर्वांना म्हणजे ज्याच्यामध्ये निलेश मोहितेजी आहेत, आशुतोष साळवीजी आहेत आणि त्यांचे सहकारी मित्र आहेत, या सर्वांना धन्यवाद देतो की या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं। आणि मला निश्चितपणे मनस्वी आनंद होतो आहे की अशा कालावधीमध्ये आपण अशा विषयावरती मला बोलण्याची संधी दिली ज्याची आज आवश्यकता आहे। आमच्या समाजामध्ये जी मंडळी सध्या नेतृत्व करत आहेत, मी पॉलिटिकल नेतृत्वाची गोष्ट करत नाही, तो माझा विषय नाही, परंतु सगळ्या क्षेत्रांमध्ये आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात जे कार्यकर्ते काम करत आहेत त्या सर्वांचं काम बघून असं वाटतंय की आता भूतकाळ आमचा कसा होता आणि त्याच्यामुळे आमचा वर्तमान कसा आहे आणि इथून पुढे जाताना आमचा भविष्यकाळ कसा असेल याच्याबद्दल थोडी चर्चा केली पाहिजे। माझं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती आहे। मी सरकारी नोकरीमध्ये होतो, IAS सारख्या नोकरीमध्ये होतो आणि 31 जुलै 2020 ला मी निवृत्त झालो, रिटायर झालो। रिटायर होणं थोडंसं मनाला बरं वाटत नाही, कारण की मी नेहमी म्हणतो कि आंबेडकरवादी कभी रिटायर नहीं होता है। तो सतत काम करत असतो आणि काम करत असताना आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करत असतो आणि ह्या भावना ज्या स्वरूपामध्ये व्यक्त होतात त्यामध्ये त्याच्या कार्याचं प्रतिबिंब उमटलेलं असतं। आपण बघतो। मी सुद्धा याला अपवाद नाही। मी सुद्धा तुमच्या आमच्यासारखा एक साधारण कुटुंबातून आलेला आहे आणि अशा साधारण कुटुंबातून येऊन बाबासाहेबांच्या विचारांनी पेटून जाऊन जी चळवळ आपण समोर नेऊ इच्छितो त्यामध्ये आपला हातभार लागला पाहिजे अशी मनोमन इच्छा होती। चळवळ म्हणजे काय? हातात झेंडे घेऊन जिंदाबाद जिंदाबादचे नारे लावून बाबासाहेबांची जयंती साजरी करायची किंवा महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीला जाऊन त्यांना अभिवादन करायचं आणि घरी येऊन सगळं विसरून जायचं, ही चळवळ नाही। जर तुम्ही चैत्यभूमीला गेला नाहीत, दीक्षाभूमीवर गेला नाहीत तरी चालेल, परंतु बाबासाहेब तुमच्या हृदयामध्ये असले पाहिजे। आणि हृदयामध्ये असणं म्हणजे काय? की त्यांचा जो विचार, त्यांनी जी पुस्तकं लिहिलीत, त्यांची जी भाषणं आहेत आणि त्यांची जी विचारधारा आहे, या विचारधारेला अनुसरून तुमची कृती असली पाहिजे। हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या हातून काम झालं पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। एक 8-10 वर्षापूर्वीचा काळ, 7-8 वर्षापूर्वीचा काळ, टू बी प्रिसाइज, थोड़ा वेगळा होता, आता थोड़ा वेगळा आहे।
अशा वळणावरती आपण आता आलेलो आहोत, जेव्हा बाबासाहेबांचा एक एक शब्द वाचून ऐकून आपली ही चळवळ आपण समोर नेली पाहिजे. आणि मी आता म्हणत होतो, चळवळ म्हणजे काय? बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर भाषण केलं होतं. बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं की जर चळवळ टिकली तर तुम्ही टिका, आणि या चळवळीला टिकविण्यासाठी तुमच्या आमच्यातला प्रत्येक व्यक्ती, मग जो अग्रस्थानी आहे, त्याच्याकडनं अशी अपेक्षा आहे की बाबासाहेबांनी जिथपर्यंत तोरात आणला होता तिथून तो पुढे गेला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आमच्या सर्वांच्या मनामध्ये असली पाहिजे. आता ती भूमिका किती लोकांच्या मनामध्ये आहे या खोलात मी जाऊ इच्छित नाही. आय वुड नॉट लुक ॲट द निगेटिव्ह साइड ऑफ द स्टोरी. आय एम ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्यांना थोडंसं बाजूला सारून आपण पुढे कसं गेलं पाहिजे याचा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. मोठमोठे विचारवंत आमच्या समाजामध्ये आहेत, साहित्यिक आहेत, कलावंत आहेत, आणि आपापल्या परीने त्यांनी आंबेडकरी चळवळीची सेवा केली, हे आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु तरी सुद्धा हा जो समाज आहे याला दिशा का नाही मिळत? आम्ही नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहोत, त्याचं कारण रिझर्वेशन आहे. तेवढी लोक आमची असलीच पाहिजेत, हा नियम आहे, कायदा आहे, आणि त्यामुळे आम्ही नोकरीमध्ये आहोत. परंतु आम्ही या पुढे का जाऊ शकलो नाहीत याचा थोडा विचार तरुण मित्रांनो आपण केला पाहिजे. कारण आपण, तुम्ही आमचं भविष्य आहात. येणारी पिढी म्हणजे तुम्ही. या आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व तुमच्या हातात येणार आहे, आणि हे नेतृत्व तुम्ही स्वीकारत असताना कुठल्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे याच्यावरती मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतोय. परत मी दीक्षाभूमीकडे जातो, बाबासाहेबांच्या भाषणाकडे. त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्या समाजामधले जे करते धरते लोक आहेत, सक्षम लोक आहेत, त्या लोकांची भूमिका काय असली पाहिजे, त्या लोकांचं योगदान काय असलं पाहिजे, आणि त्यांनी जर योगदान दिलं तर ही चळवळ कुठे जाईल, आंबेडकरी मिशन कुठल्या स्तराला पोहोचेल, या संदर्भात बाबासाहेबांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातली एक अपेक्षा म्हणजे तुमच्या मिळकतीचा 20% भाग या समाजाच्या विकासासाठी तुम्ही द्या, असं बाबासाहेबांनी निक्षून सांगितलं होतं. तसा तो आदेश होता बाबासाहेबांचा. परंतु झालं का? आज आम्ही बघतो आहोत की एक प्रकारची दरी निर्माण झाली. जे आहेरे आहेत त्यांच्यामध्ये आणि जे नाहीरे आहेत त्यांच्यामध्ये. म्हणजे नोकरीमध्ये येऊन जी लोक मोठी झाली, सक्षम झाली, त्यांच्याकडे पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, ते सक्षम झाले. या सगळ्या लोकांना जी मंडळी आता नोकरीमध्ये आली नाही, त्या घरातलं कोणी आलं नाही, त्यांच्या कुटुंबातलं कोणी आलं नाही, आणि पर्यायानं त्यामुळे ते मागासलेले आहेत, त्यांच्यामध्ये आणि या सुशिक्षित लोकांमध्ये अशा प्रकारची दरी का निर्माण झाली? आणि त्यांना असं वाटतं की जे लोक पुढे गेलेत ते मागे वळून बघत नाही आहेत. आणि मागे वळून बघणं म्हणजे काय? भगवान बुद्धांनी जो संदेश दिला होता, करुणा, मैत्री आणि प्रज्ञा, याचा संगम होऊन जे एक प्रॉडक्ट तयार होतं त्याला मराठीमध्ये मी म्हणतो आपलेपणा. आणि हा जो आपलेपणा आहे, हा आपलेपणा का निर्माण झाला नाही
शेजारच्या एका कुटुंबामधला असा व्यक्ती जो सध्या पुढे गेलेला नाही, त्याला असं का वाटतं, या पुढे गेलेल्या माणसाबद्दल त्याला असूया का निर्माण झाली त्याच्या मनामध्ये, किंवा हा पुढे गेलेला माणूस जो सध्या मागे आहे त्याच्या संदर्भात एक चांगली भूमिका का घेत नाही, याचा मागोवा जर आपण घेतला ना मित्रो, तर एकच गोष्ट समोर येते, ते म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना आम्ही विसरलो. आम्ही फक्त आम्हाला जे सोयीचं वाटतं बाबासाहेबांच्या भाषणांमधलं ते आम्ही घेतो, आमच्या हातात आम्ही झेंडे घेतो, जिंदाबाद जिंदाबाद करतो, आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या विचारांचं जे फलित आहे, जो निचोड आहे, त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. ही परिस्थिती आहे. मी कोणाचे नाव घेणार नाही, परंतु ही वास्तविकता आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. आणि म्हणून आज तुमची राजकीय दृष्ट्या, मी पॉलिटिक्सवर बोलणार नाही, परंतु एक थोडासा संदर्भ या निमित्तानं आलात म्हणून सांगतोय, राजकीय दृष्ट्या युअर साईड लाईन. सत्तेच्या जागा, मोक्याच्या जागा तुम्ही काबीज केल्या पाहिजे, बाबासाहेबांनी म्हटलं होतं. नोकऱ्या सत्तेच्या जागा आहेत, मोक्याच्या जागा आहेत, नो डाऊट. नोकऱ्यांमध्ये खूप लोक आहेत आमचे, परंतु द पॉलिसी इज डिसाइडेड बाय द पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह. अँड हू आर दे? तुमच्या विचारांशी, तुमच्या विचारधारांशी, बाबासाहेबांच्या विचाराशी या मंडळींचं काही घेणं देणं नाही. परंतु जर त्यांच्या हातात आज हे सगळं ठरवण्याचा अधिकार असेल, तर तुमच्या बाजून ते कधी विचार करणार नाहीत. मला आठवतं एक माणूस म्हणाला होता, आणि मी एक व्हिडिओ किंवा ऑडिओ ऐकला होता. त्या ऑडिओमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही फक्त एकाच माणसाला भेटतो, त्याचं नाव आहे आंबेडकर. आणि हा राईट विंग माणूस, राईट विंग विचारधारा, ही कोणत्या ऑर्गनायझेशनचं नाव घेणार नाही, राईट विंग विचारधारेचा माणूस, त्याला बाबासाहेबांच्या विचाराची भीती वाटते, फक्त तो बाबासाहेबांच्या विचारालाच का भीतो, असं का? कारण की हाच खरा विचार आहे. हा न्यायाची गोष्ट करतो, हा सन्मानाची गोष्ट करतो, हा स्वाभिमानाची गोष्ट करतो. आणि नेमकं त्यांना न्याय नको आहे, स्वाभिमान नको आहे, सन्मान नको आहे. म्हणजे मनुस्मृतीनी जी संहिता बनवली, त्या संहितेच्या आधारावरती राज्यकारभार चालला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा काही लोकांच्या मनामध्ये आहे. आणि ती जर खरी ठरली मित्र, तुम्ही चळवळीच्या गोष्टी करता, ती चळवळ जाऊ शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो, काहीही झालं तरी तुमच्या हातामध्ये शस्त्र नसली पाहिजेत. तुम्ही हिंसेचा कधीही विचार केला नाही पाहिजे. बाबासाहेबांनी जर घटना लिहिली, ती घटना आमच्यासाठी सर्वात मोठं अहिंसक शस्त्र आहे, आधार आहे तो आमच्या जीवनाचा. आणि म्हणून आता जी चळवळ थोडीशी भरकटलेली दिसते आपल्याला, किंवा ज्याच्यामुळे आमच्यातली असंख्य मंडळी कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्यांची सगळी कुटुंब उद्ध्वस्त झाली, ते कशामुळे? याचं कारण आहे बाबासाहेबांनी जो विचार मांडला तो विसरून आम्ही हिंसेच्या रस्त्यावरती, आमच्यापैकी काही मंडळी हिंसेच्या रस्त्यावरती गेली होती. हे आमच्या भविष्यासाठी खतरनाक आहे. इट कॅनॉट बी युअर वे ऑफ डुईंग द थिंग्स. आणि म्हणून घटना हे आमच्यासाठी जगण्या मरण्याचा विषय असल्यामुळे
आम्ही त्याला सोडून जर दुसऱ्या गोष्टींकडे वळलो तर तुम्हाला नोकरीही मिळणार नाही, तुम्ही सत्तेच्या किंवा मोक्याच्या जागी कधीच जाऊ शकणार नाही आणि तुमची उद्ध्वस्त होतील सगळी कुटुंब, तुमची चळवळ खतम होऊन जाईल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये, आणि येणारा काळ मला दिसतोय की जर आमच्यात अजून परिवर्तन झालं नाही तर काय होईल. चिंता वाटते. मी नोकरीतून रिटायर झाल्यानंतर हे बोलतो असं नव्हे. मी IASच्या नोकरीमध्ये होतो तेव्हाही असं बोलत होतो. मी तेव्हाचे मुख्यमंत्री किंवा तेव्हाचं सरकार यांनी कशा प्रकारचा अन्याय चालवला दलितांच्या विरुद्ध, किंवा मीही त्याचा बळी होतो, मी कसा होतो, त्यांनी काय केलं आणि मी कसा लढा दिला, हे तेव्हाचं तुम्हाला सगळ्यांना मिळेल. म्हणजे आता असं नाही की हे रिटायर झाल्यामुळे रमेश रेड्डी असं बोलतोय वगैरे. नो, इट्स नॉट लाईक दॅट. दोज हू एक्सपेक्ट टू रीप द ब्लेसिंग्स ऑफ फ्रीडम मस्ट अंडरगो द फटीग ऑफ सपोर्टिंग इट. फक्त चांगलं तुमचं आणि जे दुःखाचं आहे ते बाबासाहेबांचं असं म्हणून चालणार नाही. नो, तुम्ही दुःख जर शेअर करण्याचं म्हणत असाल तर तुम्ही तुमचं सुख सुद्धा शेअर केलं पाहिजे आणि या समाजातल्या लोकांसोबत शेअर केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये उठलं बसलं पाहिजे. हे जर झालं तर मग आमच्यातलं जे नातं आहे ते पक्क होईल. आणि हे पक्क झालं तर दुनियातली कुठलीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही. एवढा विचार बाबासाहेबांचा मजबूत आहे. परंतु आजचा तरुण बाबासाहेबांची पुस्तकं वाचण्यापेक्षा बाकीच्या गोष्टींकडे, भौतिक वस्तूंकडे जास्त आकर्षित झालेला दिसतोय. सगळेच असे आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु समाजामध्ये वावरत असताना मला ज्या गोष्टी दिसतात त्याच्यावरून मला असं वाटतं की आमच्या तरुणाला ही आंबेडकरी चळवळ जर पुढे न्यायची असेल तर सर्वात प्रथम आंबेडकर तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही सतत ठेवला पाहिजे. आंबेडकर, ओनली आंबेडकर. बाकीचे काही लोक तुम्हाला सांगतील अरे नाही कॉम्बिनेशन करा, परंतु तुमचं अस्तित्व हे आंबेडकरवादावर आहे. आंबेडकरवादाला वरून लोक काही म्हणतील, नाही आम्ही सुद्धा बाबासाहेबांना लाईक करतो, आम्ही सुद्धा बाबासाहेबांचे अनुयायी वगैरे वगैरे. परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झाली की जो बहुजन समाज आहे यामध्ये कोण कोण आहे बघा, आणि या बहुजन समाजाच्या लोकांमध्ये आणि पर्यायाने तरुणांमध्ये उठणं बसणं आहे का? महाराष्ट्रातली परिस्थिती बघा ना. महाराष्ट्रात आजची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे बघायला मिळेल, तो म्हणजे देर इज अ डिसइंटिग्रेशन विदिन दी बहुजन कम्युनिटी. आणि बाबासाहेब लवकर गेले त्यामुळे सगळं हे झालं ते नाही तर राम मनोहर लोहिया यांच्याबद्दल आणि यांच्यामध्ये बाबासाहेब आणि राम मनोहर लोहिया यांच्यामध्ये पत्रव्यवहार झाला होता. आणि तेव्हा जर OBC आणि SC ST याच्यातलं नातं घट्ट जर झालं असतं, बाबासाहेब जर जगले असते जास्त, तर या देशाचं चित्र वेगळं असतं. परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. आणि आता कितीही कोणी प्रयत्न करत असला तरी इंटरनल ज्या गोष्टी आहेत त्या मग बाहेर येतात आणि एक शक्ती निर्माण झालेली ती मग तुटून जाते. ह्या शक्तीला एकवटून ठेवण्यासाठी, एकत्रित ठेवण्यासाठी आता आमच्या तरुण लोकांनी आपल्या हातामध्ये ही चळवळ घेतली पाहिजे. त्यासाठी काय करायचं? मी म्हटलं त्याप्रमाणे पहिले बाबासाहेब सतत
तुमच्या डोक्यामध्ये असले पाहिजे. आणि डोक्यामध्ये असणं म्हणजे काय? डोक्यामध्ये असणं म्हणजे तुम्ही पहिल्यांदा उच्च शिक्षित झाला पाहिजे. जर तुम्ही शिक्षण घेतलं नाही, तुम्ही जर तावून सुलाकून निघाला नाहीत, तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड देऊ शकत नाही. आणि या फासीवादी शक्तींना जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल आणि त्याच्यातून टिकून बाहेर यायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. असं शिका ज्याला अप्लाइड म्हणतात. अप्लाइड फिलॉसॉफी. एखादा विषय जर असला तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये इतकं अध्ययन करा, तुम्ही इतकी पुस्तकं वाचा, वेगवेगळी पुस्तकं वाचा, जेणेकरून त्याच्या संदर्भामध्ये जे खरं काय ते कधीही कोणी बघितलं तरी तेच दिसलं पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं शिक्षण. शिक्षण चांगलं जर घेतलं तर तुम्हाला नोकरीही मिळेल आणि पुढे जाऊन तुम्हाला जर आणखी कुठलं काम करायचं असेल, बिझनेस करायचा असेल किंवा बाकी कोणत्या गोष्टी करायच्या असतील, कोणतं करिअर घडवायचं असेल तुम्हाला, तर ते तुम्ही करू शकाल. शिक्षण. आणि शिक्षणासोबत जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सलोखा. तुमच्या सोबत जी मंडळी आहे त्यांच्याबद्दल सलोखा ठेवा. आपसात वितुष्ट येऊ देऊ नका. हा समोर चालला त्याचा पाय खेच, अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे काही लोकांमध्ये ती तुमच्यामध्ये कधीही येऊ देऊ नका मित्रांनो. मी खास करून तरुण मित्रांना सांगतो. वसतिगृहामध्ये आम्ही म्हणजे मी सुद्धा हॉस्टेलमध्ये होतो आणि काय दिवस होते ते. आणि असे दिवस असताना सुद्धा जो एकोपा होता तेव्हा आणि सामाजिक बांधिलकी होती, ती बांधिलकी जर आमच्या तरुणांमध्ये असली तर तुम्ही तुमच्या समाजावरती अन्याय करणारे कितीही मोठे लोक असले तर तुम्ही एकी धरून सगळेजण एक होऊन त्याचा प्रतिकार तुम्ही करू शकता. पहिल्यांदा शिक्षण आणि दुसरा सलोखा. माझ्या समाजाच्या कुठल्याही माणसावरती जर कोणी अन्याय करत असेल तर त्याचा प्रतिकार करण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा माझं आहे, हे प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये ही जर गोष्ट आली तर तुमच्यावर कोणी अन्याय करू शकणार नाही. परंतु मी एक वॉर्निंग देतो, कोणी 2 तुकडे फेकले ना ते उचलून तुम्ही तात्पुरतं समाधानी व्हाल, परंतु तुमचं जीवन लाचारीमध्ये निघून जाईल. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं, फेकलेले 2 तुकडे उचलून आपलं जीवन चालू ठेवण्यापेक्षा स्वाभिमानानं जगून 2 दिवस स्वाभिमानानं जगून आपलं जीवन सार्थक करणं चांगलं आहे. आणि आमची परिस्थिती अशी का झाली याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण असेल मित्रांनो ते म्हणजे हेच लाचारी. अरे उपाशी राहून जर बाबासाहेबांनी परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं तर ते याच्यासाठी थोडं होतं कि मुझे पैसे मिल जाएंगे, मुझे सत्ता मिल जाएंगी, मुझे ये मिलेगा वो मिलेगा. भौतिकवादी दृष्टिकोन. आणि ही चळवळ जर टिकली नाही, मजबूत झाली नाही, याला एका मूव्हमेंटचं रूप, स्ट्रॉंगेस्ट मूव्हमेंटचं रूप का आलं नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे ही लाचारी आणि स्वार्थीपणा. अरे अनेक लोक बसले आहेत तुमच्याकडे बघतायत, ते त्यांना वाटते हा माणूस कधी विकला जाईल. आणि मी बघितलेली नावं अशी आहेत, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्यांनी आंबेडकरवादाच्या मोठमोठ्या गोष्टी केल्या आणि बाबासाहेबांचा उदो केला
त्यांच्यावरती पुस्तकं लिहिली, अशी लोकसुद्धा फायनली घेतल्या गेली. व्हॉट इज दिस? हे असं का होतं? मला माहिती, मी एका सब डिव्हिजनमध्ये SDO होतो. त्या सब डिव्हिजनमध्ये 2 समाजामध्ये एक भांडण झालं होतं आणि पोलिसांनी त्यांच्या लोकांनाही पकडलं होतं आणि आपल्यापैकी काही लोकांना पकडलं होतं. नॅचरली एक स्वाभिमानी लोक त्यांच्यात भांडण झालं होतं. आणि मग त्याच्यापैकी आपल्यापैकी एक जो व्यक्ती होता ज्याला पकडलं होतं, त्याला पोलीस अशा प्रकारची ट्रीटमेंट देत होते आणि त्याला एवढी मारझोड करायचा प्रयत्न करत होते. मी येईपर्यंतची गोष्ट आहे ही, मी त्या स्पॉटवर जाण्याच्या पूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला. त्याला म्हणत होते, बोल जय भीम बोलशील का, जय भीम बोलशील का, परत जय भीम मोठ्याने बोलशील का, त्याची अशी मान अशी वाकवायचा प्रयत्न करत होते. त्याचं उत्तर काय होतं? जय भीम, जय भीम. आणि खूप त्या आमच्या मित्राला, आमच्या भावाला मारलो ते. तो स्वाभिमान किती काही रुपयांमध्ये तुम्ही जर विकला ना, तुम्ही कलेक्टर व्हा, कमिशनर व्हा, चीफ सेक्रेटरी व्हा, इट इज ऑफ नो यूज. किंवा कोणते मंत्री व्हा, इट इज ऑफ नो यूज. नो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अँड आय एम ए विक्टिम ऑफ दॅट. मी तुम्हाला सांगतोय, माझ्यासाठी काय कमी होतं? आय वॉज अन IAS ऑफिसर, डायरेक्ट IAS होतो आणि आपल्या कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया 7th रँक होती माझी. बट आय डिड नॉट सकम. आय डिड नॉट सकम. म्हटलं नाही, तुम्ही करा, माझ्यावरती किती केसेस करायचे, काय करायचे करा, तुम्ही किती सतावायचं असेल, किती त्रास द्यायचा असेल तरी द्या, पण जय भीम बोले तो जय भीम. ये जय भीम का नारा बुलंद तब भी था, अब भी है. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी सगळ्यात मोठा जो संदेश आज मला द्यायचा असेल तर तो हाच आहे की तुम्ही जर शिकलात आणि सलोखा ठेवला तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण की लोक तुमच्यासोबत येतील. तुम्हाला लोकांनी म्हटलं पाहिजे की हा माणूस आमचा आहे, हा बाबासाहेबांच्या विचारावरती चालतोय, याला कुठल्याही गोष्टीचं प्रलोभन याच्यासोबत चालू शकत नाही, हा बाबासाहेबांचा विचार समोर नाही. असं व्हायला पाहिजे. आणि असं जर झालं, तुम्ही विकल्या गेला नाहीत, आय रिपीट, तर ही आंबेडकरी चळवळ इतकी जोमानं पुढे जाईल मित्र हो, त्याचा विचार आता कोणी करू शकत नाही. आणि विकल्या जर गेला नाहीत तर बाबासाहेबांनी जे जे अपेक्षित केलं तुम्हा सगळ्यांकडनं ते तुम्ही करा. पुढे काय? व्हॉट इज द फ्युचर? आता बघा, पर्यायानं हा विषय निघाला म्हणून सांगतो. मी रिटायर झाल्यानंतर मला द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव सारखा विषय, याच्यावरती इतकी मोठी फिल्म बनवण्याचं काय कारण होतं? वाय डिड आय डू दिस? कोणी मला म्हणायचं की अरे हा कंट्रोवर्शियल सब्जेक्ट आहे, असं होईल तसं होईल, भानगडी होतील वगैरे वगैरे. बट मी जो विचार केला मनामध्ये, तो विचार एका सुशिक्षित माणसाने केलेला विचार आहे आणि ज्यांनी बाबासाहेबांचं तत्वज्ञान आपल्या डोक्यामध्ये ठेवून त्याचा अंगीकार करून आपलं आयुष्य व्यतीत केलं. असं असल्यामुळे माझ्या हातून ही फिल्म बनवताना, तुम्ही जेव्हा बघाल आता थिएटर्समध्ये रिलीज जेव्हा होईल तेव्हा, असं अशी एकही फ्रेम तुम्हाला त्याच्यामध्ये का दिसणार नाही. कारण की माइंड पॉझिटिव्ह आहे.
बट यू कॅनॉट फॉरगेट द हिस्ट्री. हिस्ट्री म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलं होतं ना, जो लोग अपना इतिहास नहीं जानते वो कभी इतिहास नहीं बना सकते. तो इतिहास तो जानना पडेगा. एका पुण्याच्या व्यक्तीने मला म्हटलं की तुम्ही न घडलेलं युद्ध, बोले लड़ाई हुई नहीं थी, उस पर आप फिल्म बना रहे. आणि मला ईमेल केले त्या माणसाने, असंख्य ईमेल केले. नाही झुका मैं, यू डोंट नो एनिथिंग. तुम्ही असाल उच्चवर्णीय असाल, तुम्ही तुमचा झेंडा तुम्ही हे करत असाल, परंतु या देशामध्ये संविधान आहे आणि संविधान सत्य बोलण्याची इजाजत देतो, परवानगी आहे सत्य बोलण्याची. फक्त एकच तुम्ही काळजी घेतली पाहिजे की कुठल्याही कम्युनिटीबद्दल, कुठल्याही समाजाच्या बद्दल डिफेमेटरी किंवा मानहानी होणारी गोष्ट तुमच्या तोंडून, तुमच्या कुठल्याही दृश्यामधून नाही निघाली पाहिजे. आणि ती काळजी आपण घेतली. परंतु सत्य हे सत्य आहे आणि ते प्रखर शब्दामध्ये आपण मांडलं. असे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये आमच्या लोकांना स्वाभिमान त्यांचा वाटेल की नाही हे होतं. दिस वॉज भीमा कोरेगाव. आणि हे का घडलं? कारण मी त्याचं वाचन केलं. असंख्य पुस्तकांचं मी वाचन केलं. अनेक प्रकारचे दृष्टिकोन असलेले पुस्तकं मी या विषयावरती, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाववरती मी वाचली. मोठमोठी लोक ज्यांची अथॉरिटी आहे, अशोक नगरेजी आहे, प्रेम हनुमते आहेत, दत्ता नलावडेजी आहेत, किंवा असंख्य अजूनही बरेच लोक आहेत. या सगळ्या लोकांना सोबत घेऊन आणि आमचे गायकवाड साहेब, मी या निमित्ताने त्यांना माझी श्रद्धांजली वाहतो. राजेंद्र गायकवाड साहेब आता गेले ते आमच्यात त्या कोविडच्या याच्यामध्ये, फार मोठी हानी आहे. अशा सगळ्या मंडळींना सोबत घेऊन ही फिल्म बनवतोय. त्याचा मतलब फक्त रमेश थेटेचं काम नाही आहे. आणि मला काही लोक असे म्हणाले की आता तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्ही घरी बसलं पाहिजे साहेब, तुम्ही कुटुंबासोबत राहिलं पाहिजे. बरोबर आहे, कुटुंबाची माझ्याबद्दल तक्रार आहे आणि रास्त आहे, ती वाद नाही की मी वेळ देत नाही कुटुंबाला. हो, नाही देत. आता करू का? हीच गोष्ट बाबासाहेबांना लागू होते. रमाई कशा स्थितीमध्ये आमच्यातनं गेल्या, काय वय होतं त्यांचं? काहीच नव्हतं. जगण्याचं आणि बाबासाहेबांना मोठं होताना पाहण्याचं वय होतं त्यांचं, रमाईचं. गेल्या ते विसरायचं आम्ही का फक्त आमचं कुटुंबच बघायचं? कुटुंब बघा, परंतु दुसऱ्यांचं कुटुंब सुद्धा कसं आहे त्याचा विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे, तरच चळवळ ही टिकेल. नाही तर फक्त रमेश थेटे मोठा झाला आणि त्याचा दुसरा जो भाऊ आहे, समाजातला दुसरा भाऊ, तो मात्र मागासलेला आहे. हे जर तुम्ही करत राहिलात ना, तुम्ही कितीही मोठे व्हा, ही चळवळ पुढे जाणार नाही, जाऊ शकत नाही. कारण की जे मोठे होतात त्यांच्यापैकी बरेच लोक विकले जातात. आणि जर तुम्ही विकले गेलात, तुमचं कंबरड मोडतं, तुमचा बाणा जो आहे, तुमच्या पाठीचा कणा जो आहे, तो वागतो, झुकतो आणि बस लाचार, अस्पृश्य, अछूत. व्हॉट इज अनटचेबिलिटी ॲज ऑफ नाव? Untouchability means to be cut off from the world. So what kind of untouchability I am talking about? मी आत्ता जे बोललो हे बरं नाही. आणि आमच्या कर्त्या धत्त्या मंडळीने याचा विचार केला पाहिजे. तुम्ही
भौतिक वस्तूंच्या मागे न जाता जर फक्त स्वाभिमान दाखवला ना आणि बाबासाहेब आंबेडकरांचा नारा जर बुलंद केला ना, हा समाज तुम्हाला शेकडो वर्ष विसरू शकणार. ते पाहिजे. आणि कोणी म्हणत नाही तुम्हाला तुमचं आयुष्य कुर्बान करा म्हणून. याचा जो आनंद आहे तो अतुलनीय आहे, अनकम्पॅरेबल. या गोष्टीचा बोध घेऊन मित्रहो, तुम्ही आपलं जे वर्तन आहे, तुमचं वागणूक आहे, त्याला शेप केलं पाहिजे की मला काय केलं पाहिजे, काय करू नये, बस एवढंच. मी 3च गोष्टीचा विचार तुम्हाला सांगितला. शिक्षण, सलोखा आणि न विकल्या जाणं. 3 गोष्टीचा विचार तुम्ही जर केला तर तुमचं आयुष्य सार्थक होईल. तुम्हाला याचा स्वाभिमान वाटेल की तुम्ही आंबेडकरवादी आहात. आणि आंबेडकरवादी असणं म्हणजे संविधानवादी असणं. आणि संविधानामध्ये काय काय गोष्टी आहेत? समता, न्याय, बंधुता आणि तथागत बुद्धाचा धम्म, प्रज्ञाशील करुणा, 10 पारमिता. इतकं सोपं सरळ तत्वज्ञान. आणि बाबासाहेबांनी आम्हाला हा धम्म दिला, त्या धम्माचा आचार. मी आत्ता एवढ्यात एक व्हिडिओ टाकला होता YouTube चॅनलवरती माझ्या, की या देशामध्ये जी बुद्धविहार आहेत, थोडं धम्माकडे वळतो मी कारण ही चळवळ आहे. या देशामध्ये जी बुद्धविहार आहेत ती शिक्षणाची केंद्र झाली पाहिजेत, असं बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवर म्हटलं होतं. झालीत का? फार कमी प्रमाणात. तिथे सुविधा नाहीत. तिथे आमच्या विहारांमध्ये म्हणजे आमच्या लोकांकडे पैसा नाही अशातली गोष्ट नाही आहे. बरेच लोक मोठमोठे आहेत आमच्या, परंतु डिस्ट्रीब्युशन आणि शेअरिंग नाही आहे. ही खंत आहे माझ्या मनामध्ये. आणि ही खंत असल्यामुळे आता एवढ्यात मी एक व्हिडिओ टाकला होता, त्यामुळे मी म्हटलं की यावर्षी आम्ही म्हणजे द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव ही जी फिल्म बनवते ती कंपनी RTF, 1 कोटी रुपयाचं दान, धम्मदान, काही विहारांना त्याचं रिपेअर म्हणा, जीर्णोद्धार म्हणा, छोट्या छोट्या सुविधा म्हणा, जेणेकरून आमचे लोक बुद्धविहारामध्ये जाऊन तिथे ऐकतील. आणि आमची तरुण मंडळी तिथल्या लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं वाचतील, बाबासाहेबांची पुस्तकं वाचतील, अन्य पुस्तकं वाचतील आणि तयार होतील. अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंट्रीब्युशन असलं पाहिजे. अरे कमीत कमी याच्याकडे तर बघा. आणि सारा भारत बौद्धमय करीन हे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर मग परत ते 20% वाली गोष्ट परत मी सांगतो समोर यायला पाहिजे. आणि म्हणून या भीमा कोरेगावच्या निमित्तानं मी एकच गोष्ट आपल्याला सांगू शकतो की बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी चळवळीसाठी मांडल्या होत्या, त्या चळवळीला मजबूत करण्यासाठी आणि हा भारत बौद्धमय करण्यासाठी ज्या अपेक्षा बाबासाहेबांनी केल्या होत्या, त्या विचारावरती आता अंमल करण्याची वेळ आली आहे. धम्माचं काम, याच्यामध्ये पॉलिटिक्स नाही. मी कुठल्या पॉलिटिक्सच्या संदर्भात बोलणार नाही. ही और गोष्ट आहे, काही बुद्धविहारांमध्ये अशा प्रकारचे लोक असतात, परंतु ते कमी आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. जे चांगलं आहे त्याचा विचार करा. आणि म्हणून बुद्धविहार ही शिक्षणाची केंद्र झाली पाहिजेत. आणि बुद्धिस्ट कल्चर त्याचं कन्झर्वेशनसाठी ही सगळी केंद्र बनली पाहिजेत. या विचारानं तुम्ही झपाटून गेला पाहिजे.
जितकं तुम्ही कॉलेजमध्ये जाल ना तितकं तुम्ही बुद्धविहारामध्ये जा, कार्यक्रमामध्ये जा, डोकं शांत ठेवा. जरी तुम्हाला राग आला, जरी तुम्हाला वाटलं की याला समोरच्या माणसाला मी आता जर डिफीट करायचं असेल तर हाच मार्ग आहे, नो. लेट मी टेल यू, तो सतत विचार तुमच्या मनामध्ये ठेवा आणि आपलं जे काम आहे ते चालू ठेवा. मी माझ्या वतीनं माझं जे उर्वरित आयुष्य आहे जितकंही असेल ते अविरतपणे धम्मासाठी, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी मी वाहून घेणार आहेत, कुटुंबाचा विचार करून सुद्धा. आणि कुटुंब, माझं पूर्ण कुटुंब आंबेडकरवादी आहे, त्यांची सुद्धा साथ आहे. तशीच सगळ्या कुटुंबांमध्ये अशी साथ असली पाहिजे. आणि आपल्या कुटुंबाचा विचार आणि नंतर समाजाचा विचार सगळ्या मंडळींना सोबत घेऊन जाऊन ही आंबेडकरी चळवळ कशी मजबूत झाली पाहिजे या संदर्भात आपल्या हातून काम व्हायला पाहिजे. मला माहिती आहे यानंतर आठवले साहेबांचं भाषण आहे आणि त्यांचं भाषण तुम्हाला ऐकायचं आहे. माझ्या वतीनं विदिन द फ्रेम, कारण की ही फ्रेम मी तोडू शकत नाही, मला त्या रस्त्यावरती मी जाऊ शकत नाही. परंतु आपल्याला याच्या पुढे निश्चितपणे मी सांगू शकतो की या समाजाच्या तरुण मंडळींना जी मदत म्हणा, साथ म्हणा द्यायची अपेक्षा या समाजाच्या लोकांची असेल माझ्याकडनं, ती पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. आणि मी खरंच म्हणतो की मी अनेक वेळा अनेक व्हिडिओमध्ये बोललो, कोणत्या भाषणांमध्ये बोललो की माझ्या खिशात असलेला 1 रुपया सुद्धा हा माझा नाही, हा बाबासाहेबांचा आहे. त्याच्यावरती बाबासाहेबांचाच अधिकार आहे. आणि म्हणून जर बाबासाहेब नसते तर कसली नोकरी, IAS तर जाऊच द्या, IAS ते मिळू शकत नाही. मग तुम्हाला ते होते म्हणून तुम न होते तो हम न होते, होता न ये नजारा भीमजी गर तुम ना आते, होता कैसे गुजारा. ते आठवते मला, मी शेतामध्ये काम करायचो तेव्हा, भर उन्हात जायचो, खायला काही नसायचं, कुटुंब असं विस्कळीत. आठवतं बाबासाहेब नसते तर आम्ही या स्तरावरती आलो नसतो. हे प्रत्येकाच्या तोंडामध्ये शब्द असतो, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, त्याची आठवण झाली पाहिजे. आणि आठवून चालणार नाही तर ते सतत तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि हे जर तुम्ही केलं तर मला असं वाटतं की तुमचं जीवन सार्थक होईल. तुम्ही मोठमोठ्या पदांवरती जाल, IAS IPS मोठ्या मोठ्या नोकऱ्या तुम्हाला मिळतील, पॉलिटिकली तुम्ही फार स्ट्रॉंग व्हाल. आणि या समाजाची शक्ती जी आहे, ॲक्च्युअल आहे, ती डिसइंटिग्रेट होणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून या विचारानं प्रेरित होऊन आणि बाबासाहेबांना सतत आपल्या डोक्यामध्ये ठेवून, रमाईची आठवण ठेवून, त्या माऊलीची आठवण ठेवून आपण आपलं आयुष्य व्यतीत केलं पाहिजे. आणि यातच धन्यता आहे. मी या निमित्तानं आपला फार काही वेळ घेऊ इच्छित नाही. आणि जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. थोडंसं सांस्कृतिक चळवळीबद्दल मला बोलायचं आहे. ती सांस्कृतिक चळवळ आमच्या समाजाची शक्ती आहे. कडूबाई खरातांची गाणी तुम्ही ऐकली असेल. आता मी सुद्धा एक गीतकार आहे. माझी गाणी तुम्ही मी लिहिलेली गाणी, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे,
रंजल्यान गांधल्यांचा दीन दाता होता रे, किंवा रंग दिला तू चित्र काढिले, झाले घरटे छान, बाबा तू जगाची शान. असल्या प्रकारे असली गाणी तुम्ही ऐकली असेल. या गाण्यांमध्ये आणि या सांस्कृतिक चळवळीमध्ये फार मोठी ताकद आहे. आणि ही ताकद आम्हाला समोर आणायची आहे. आणि या समाजामध्ये जे जे कलाकार आहेत, ज्यांना आतापर्यंत स्टेज मिळालं नाही, ज्यांना एक्सपोजर मिळालं नाही, त्यांना कसं देता येईल याचा विचार मी करणार आहे. परंतु याचबरोबर ही गोष्ट सांगतो की तुम्ही माझ्या समाजाचे असल्यामुळे तुमच्यात क्वालिटी जरी नसेल तरी सुद्धा तुम्हाला पुढे नेण्याची किंवा तुम्हाला एक्सपोजर देण्याची अपेक्षा तुम्ही करू नका. पहिल्यांदा हॅव क्वालिटी. संगीत शिका तुम्ही. जे संगीतामध्ये असतील ना लोक, तुम्ही शिका. शास्त्रीय संगीत शिका, तरबेज व्हा. अशा बंदिशी अशा ताना घ्या तुम्ही, समोरच्याला वाटलं पाहिजे वा ही फिल्म इंडस्ट्री. मी फिल्म म्हणून त्या गोष्टीकडे बघत नाही, पण तो एक सांस्कृतिक जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाला जर तुम्हाला पक्क करायचं असेल तर तुम्ही शिकलं पाहिजे. आणि ते शिकणं म्हणजे मी संगीताच्या संदर्भात बोलतो. किंवा नाटक असेल. NSD मध्ये आमची काही मंडळी NSD मधून शिकून आलेली आहेत, परंतु त्यांना इतकं काही एक्सपोजर मिळालं नाही, कोणी देत नाही. हो, मेजॉरिटी ऑफ द प्रोडक्शन हाऊसेस ॲज ऑफ नाव डू नॉट गिव्ह एक्सपोजर टू आवर पीपल. आपल्या लोकांना देतच नाही. हेच नाही. याचं काही कारण मला थोडं असंही वाटतं की आमची लोक थोडीशी मोठी झाली ना भांडायला सुरुवात करतात. आता माझ्यासोबत काय झालं मला माहिती आहे, परंतु तो पाळा काही मी वाचणार नाही. त्यांना बोट धरायला दिले की मनगटच धरतात. तुम्ही कोण? म्हणजे अरे ज्या माणसानं उभं केलं, ज्यांनी हा सगळा प्रपंच केला, आपल्या सगळ्या गोष्टी विसरून की बा ही चळवळीची गोष्ट आहे ती समोर नेण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला एक्सपोजर दिलं, तुम्हाला चान्स दिला, आणि तुम्ही त्याचाच मनगट घेऊन त्याला आपटून द्यायचा प्रयत्न करता. असं करू नका. म्हणून काय पाहिजे? विनम्रपणा, नम्रपणा, पोलाइटनेस. थोडं मोठं झाल्यानंतर आमच्या लोकांमध्ये थोडासा गर्व येतो. तो गर्व नको. स्वाभिमान ठेवा, गर्व नको. जमिनीवर पाय ठेवा. आणि जमिनीवर पाय ठेवून जर आमच्या समाजातले कार्यकर्ते कलाकार समोर आलेत ना, त्यांना चान्स मिळेल. आता बघा, मी एक हे दरवाजा उघडून दिला, जॉनर ऑफ इक्वॅलिटी. आता एकदा भीमा कोरेगावला येऊ द्या तुम्ही आणि याचं सक्सेस बाहेर येऊ द्या, लोकांची डोळे दिपून जातील. मला माहिती आहे ते. इतकी ताकद आहे या फिल्ममध्ये, या विषयामध्ये. मी ही फिल्म केली म्हणून म्हणत नाही. मला काय टेक्निकल नॉलेज नव्हतं, परंतु अशा टेक्निकल लोकांना सोबत घेऊन ही फिल्म बनवली आपण. द डायरेक्टर इज अ गुड असेंबलर. असेंबल करावं लागतं त्यांना, स्पेअर पार्ट्स. ते सगळं करून हे काम मोठं होणार आहे. आणि म्हणून यानंतरच्या काळामध्ये ही फिल्म रिलीज झाल्यानंतर मग सगळे प्रोडक्शन हाऊसेस हे बघतील की बाबा फायनान्शियली व्हायबल हा सब्जेक्ट आहे. मग दलितांवरचे अत्याचार तशा स्वरूपामध्ये, आतापर्यंत दलितांवरच्या अत्याचारावरती काही फिल्म झाल्या नाही, झाल्या असं नाही, परंतु एका साच्यामध्ये आमच्या तोंडात, म्हणजे तो प्रोटॅगोनिस्ट जो तुमचा हिरो राहील, तुमचा जो हे राहील, मुख्य व्यक्ती राहील, जो तुमचं जे नॅरेटिव्ह आहे, जो सांगणारा नॅरेटिव्ह आहे, त्याच्या तोंडामध्ये कसले शब्द असले पाहिजे, याचा जो चॉईस आहे आणि सिलेक्शन आहे, तो आंबेडकरवादाला न मानणारा व्यक्ती आणि आंबेडकरवादाला मानणारा व्यक्ती याच्या डोक्यातून निघणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे डायलॉग्स आहेत, त्या वेगवेगळ्या राहतील. आणि म्हणून हा विषय, मी माझी गोष्ट करत नाही, हा विषय आता मोठा होईल. आणि जर आपण हिरिरीने भाग घेऊन चांगलं शिकून तरबेज झाला तर सांस्कृतिक चळवळीची जी ताकद आहे
ती वाढणार आहे. आणि याही चळवळीमध्ये आपण हिरिरीने भाग घ्या. माझ्याशी संपर्क साधू शकता, मला भेटा, फोन करा, मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही मोठा झाला पाहिजेत, नाव कमावलं पाहिजे, या समाजाचं नाव कमावलं पाहिजेत आणि पर्यायानं मग बाबासाहेबांचं नाव समोर चालवलं पाहिजे. परंतु एकदा मोठं झाल्यानंतर विसरू नका, मग एवढंच आहे. आपल्या लोकांना विसरू नका, मागे वळून पहा. डोळ्यात तुमच्या अश्रू येऊ द्या, त्यांच्या दुःखांसाठी अश्रू येऊ द्या. चांगले कलाकार व्हा आणि आपल्या समाजाची सेवा करा, ही माझी आपल्याकडे अपेक्षा आहे. तरुण मित्रांनो, एक तुमचा मोठा भाऊ मनात, वडीलधारी म्हणून म्हणा, तरुण मंडळी मी सांगू शकतो, फील फ्री टू टॉक टू मी ॲट एनी टाईम. आय विल बी विथ यू. मला कसलीही भीती नाही. मला काय कुठल्या पॉलिटिक्समध्ये जायचं नाही, कोणत्या पार्टीमध्ये जायचं नाही, पॉलिटिकल अजेंडा माझा बिलकुलच नाही. परंतु बाबासाहेबांची ताकद, बाबासाहेबांचा विचार इतक्या मजबूतीने आणि ताकदीने समोर आणू आणि त्याच शब्दामध्ये, ज्या शब्दामध्ये बाबासाहेबांनी अपेक्षा केली होती, आणि ते नॅरेटिव्ह, द स्ट्रॉंगेस्ट नॅरेटिव्ह ऑफ दिस वर्ल्ड, आंबेडकरिझम, हे समोर नेण्याचा प्रयत्न करूया. माझी तुम्हाला साथ राहील, तुमची मला साथ मिळू द्या. धन्यवाद. जय भीम.